एक बाई जी होती त्याला रस्त्याच्या कडेला उभा असलेली दिसली समोर. एक बाई दिसली, लाल साडी घातलेली, तिच्या हातामध्ये एक बाळ होतं. बाळाला तिने झाकलेलं होतं असं. अजून थोडंसं पुढे जसं गेला तर तीच बाई ओमनीच्या स्पीडनी बाजूला पळते. पण ती बाई पळत जी होती ती सरळ नव्हती पळत, तिचं तोंड इकडे, अच्छा, हातामध्ये बाळ, आणि ती उलटी पळते, उलट्या दिशेने एवढ्या स्पीडनी पळते, 60च्या स्पीडने. तर आज खास अंबरनाथहून आपल्या सोबत आलेले आहेत प्रशांत देवकर दादा. तर दादा, नमस्कार. सुरू करूयात आजच्या गोष्टींना. हा चालेल. हा आपली पहिली गोष्ट. हा तर सर्वप्रथम मी हॉरर खबरच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार करतो. मी अंबरनाथला राहतो आणि माझं गाव सातारा आहे. अच्छा. आणि माझे 4 असे माझ्यासोबत किस्से घडलेले आहेत जे खूप भयानक आणि त्याचे अनुभव जे आहेत ना, म्हणजे खूप थरारक असे अनुभव आहेत त्याचे. तर आज मी इथे शेअर करणार आहे ते 4 किस्से तुमच्यासोबत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे सांगतो की माझं गाव सातारा आहे आणि सातारापासून 50-60 किलोमीटर लांब आहे ते गाव. अच्छा. तर गावाला माझ्या मामाची मुलं राहतात, 2, रवी आणि राज नाव आहे त्यांचं. आणि मी कधी अधूनमधून गावाला जातो, म्हणजे कधी असं मे महिन्यामध्ये, कधी एप्रिल महिन्यामध्ये असं मी गावाला जातो. तर मग गावाला एकदा मी मागच्या 2 वर्षापूर्वी गेलो होतो. तेव्हा त्यांचा गावाला स्टुडिओ आहे, फोटो स्टुडिओ. ओके. हां, तर त्यांना खूप ऑर्डर्स येत असतात लग्नाच्या. आणि लग्नाच्या ऑर्डर्स असल्यामुळे काय होतं, त्यांना लांब लांबच्या ऑर्डर्स असतात. तर आमचं गाव जे आहे ते सातारापासून 60 किलोमीटर आतमध्ये. आणि आम्हाला ऑर्डर जे येतं, कधी रत्नागिरीची येते, कधी सोलापूर साईडची येते, कधी पुण्याची येते, असं म्हणजे बापरे. ऑर्डर्स येतात त्यांना. बरेच मग लांब ते आहे. लांब येतात. मग ऑर्डर्सवर एकदा गेल्यानंतर एक तर दिवसभर शूट करायचं आणि रात्रीचा जेव्हा तिथून निघतो तर मग प्रवास नेहमी रात्रीचाच असतो रिटर्नचा. असं होतं. कधीतरी एखाद्या वेळेस दिवसा भेटला तर, नाही तर रात्रीचा प्रवास हा जास्त असतो. मग मी गेलो होतो असंच सुट्टीसाठी उन्हाळ्याच्या गावी. तर मग तेव्हा त्याला ऑर्डर आली होती पुण्याची लग्नाची. अच्छा. मग त्याच्याकडे तेव्हा होती ओमनी, माझ्या मामाच्या मुलाकडे ओमनी होती. आणि ती ऑर्डर थोडीशी म्हणजे मोठी ऑर्डर होती लग्नाची. तर त्यासाठी आम्ही 4 जण गेलो होतो. मामाची 2 मुलं, त्याचा एक मित्र आणि मी. असे 4 जण ओमनीमध्ये गाडीमध्ये गेलो होतो. अच्छा. तर पुण्याला आलो. सकाळपासूनच शूटिंग चालू होतं त्यांचं सगळं. दिवसभर शूट झालं, लग्न वगैरे झालं संध्याकाळी, ते पण शूट केलं सगळं. आणि रात्रीचं आम्हाला लग्न वगैरे झाल्यानंतर निघताना खूप लेट झाला. काहीतरी 11:30 ते 12 वाजले निघायला. पुण्यातच आम्हाला. हां. तिथून निघालो आणि आम्ही सगळे थकले होतो खूप. थकलो असल्या कारणाने मग माझ्या मामाचा जो मोठा मुलगा आहे, त्याचं नाव रवी आहे, तो माझ्यासोबत मागे ओमनीमध्ये बसला. आम्ही 3 जण मागे बसलो. राज जो आहे त्याचा, तो लहान मुलगा आहे मामाचा, तो पुढे गाडी चालवत होता. तो बोलतो की मला काय झोप येत नाही, मी गाडी चालवेन, मला काय टेन्शन नाही. म्हटलं ठीक आहे पुढे ते चालेल. एकटेच बसले. हां, पुढे ते एकटेच बसले. आम्ही 3 जण मागे बसलो होतो. बोललो मला पण झोप येते. बोललो आम्ही थोडा आराम करतो. नंतर तुला जर झोप यायला लागली तर तू आम्हाला सांग. मग आम्ही उठतो, म्हणजे तो मोठा मुलगा उठेल, तो चालवेल आणि तो मागे बस, तू मागे बस. तो म्हटला ठीक आहे चालेल. मग तो गाडी चालवत होता. खूप वेळ झाला, काहीतरी 1:30-2 वाजले असतील, असं मला वाटतं. 1:30-2 काय 3 वाजले असतील काहीतरी. साताराच्या हायवेवरती आम्ही आलो होतो. सातारा कोरेगावच्या हायवेला आलो होतो आम्ही, असं. आणि मागे आम्ही झोपलेलो आहे. पण झालं असं की तो गाडी चालवत होता. गाडी होती आमची ओमनी आणि ती होती 45 ते 50च्या स्पीडनी. तो चालवत होता आपल्या आरामात रात्रीची. आणि त्या हायवेला गावाकडचा तुम्हाला माहिती आहे, जास्त काही गाड्या नसतात. इथं जाताना असं जास्त एखादी गाडी आली समोरून तर आली असं. आणि रोड जो होता पूर्ण डांबरी रोड आणि मस्त बनवलेला, म्हणजे खड्डा नाही, काही नाही असं. तर मस्त आम्ही 45-50च्या स्पीडनी चाललोय. आजूबाजूला पूर्ण शेती, माळरान असं. म्हणजे असं काय खेडेगाव नाही, काय नाही, लाईट काही दिसत नाही, काय नाही. आणि रस्त्याच्या कडेला पण पूर्ण अशी जी झाडं होती, ती मध्ये वडाची झाडं यायची. अशी मध्ये वडाची झाडं, म्हणजे सुमसाम, पूर्ण रस्ता सुमसाम. आणि आम्ही आपलं मागे झोप घेतोय आणि हा गाडी चालवतोय. गाडी चालवत असताना जो आजूबाजूला पूर्ण अंधार होता, म्हणजे अमावास्याचं तो 15 चालू होता. 15 दिवस जे अमावास्याचे असतात त्याच्यामध्ये कसं चंद्र नसतो, तर त्याचाही प्रकाश नव्हता. बरोबर. फुल अंधार आणि ओमनीचीच लाईट फक्त समोर दिसते. समोर पूर्ण वाड्याची झाडं दिसत आहेत, येत जात आहेत. आणि त्याच्यामध्ये काय झालं की एक बाई जी होती त्याला रस्त्याच्या कडेला उभा असलेली दिसली समोर. हा चाललाय आपलं 45-50 स्पीडनी. एक बाई दिसली, लाल साडी घातलेली, तिच्या हातामध्ये एक बाळ होतं.
बाळाला तिने झाकलेलं होतं असं. हम्म. आणि उभा होती, चांगली म्हणजे दिसायला चांगली, म्हणजे असं हे नव्हतं, असं वाटणार नाही की ती काय असं भयानक वगैरे आहे असं काय. तर तिने हात केला असा गाडीला. तर मामाच्या मुलाने काय लांबून त्याला दिसली एक बाई उभा आहे, पण त्याला डाऊट आला की आजूबाजूला काहीच नाहीये, एकदम अंधार, बरोबर. काय गाव दिसत नाहीये, काय नाही. आणि ती जिथे उभा राहिले तिथून पण असा रस्ता काय येत नाही, टच नाही होते मेन रोडला की बाबा कोणी चालत येऊन इथे उभा राहील. ती मध्येच अशी उभा राहिली वडाच्या झाडाच्या इथे, की असं काहीच रस्ता नाही, काय नाही. मग त्याला डाऊट आला की ही अशी मध्ये का उभा राहिली, कोण बाई आहे? म्हणलं नको गाडी थांबवायला, कारण कधी कधी लुटालुटीचे प्रकार होतात. हो हो. यांचे जे स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये कमी कमी 2-3 लाखाचे कॅमेरे वगैरे असे त्यांच्याकडे असतात. बरोबर. मग तो कधीच कुठे थांबवत नाही कोणासाठी गाडी, कारण उगाच नुकसान होईल ना, असं काय झालं. मग त्याला असं डाऊट आला की बाबा काय प्रॉब्लेम असू शकतो, आपण सरळ जाऊया, थांबायला नको. मग तो सरळ गेला पुढे. सरळ गेल्यानंतर अजून एक अर्धा किलोमीटर पुढे गेला. अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक बाई दिसली, तीच बाई, अच्छा. तीच बाई तेच बाळ घेऊन उभा राहिली, परत हात करते. हा. हा घाबरला, अरे बोललो अरे हीच बाई होती लाल साडी घातलेली, आता मागे उभा होती, ही पुढे कशी काय आली? हा. त्याला पण थोडस भीती वाटली मनामध्ये. त्यांनी काय केलं, स्पीड वाढवला. तो समजून गेला का ती विचित्र प्रकार दिसतोय, बरोबर. स्पीड वाढवलं त्यांनी. कारण 55-60चं स्पीड घेतली त्यांनी ओमनी, 55-60च्या स्पीडने हो. पुढे गेला. अजून थोडंसं पुढे जसं गेला तर तीच बाई ओमनीच्या स्पीडनी बाजूला पळते, आमच्या बापरे. ड्रायव्हर सीटच्या बाजूला. काचा हो. आमच्या ओमनीच्या सगळ्या बंद आहेत आणि अच्छा. आम्ही मागे झोपलोय मस्त. हा 50-60-55-60च्या स्पीडनी पळवतोय गाडी. आणि ह्यानी काय केलं, ह्याची नजर गेली बाजूला. हा हा ह्याने बघितलं की बाई पळते आपल्यासोबत, पण ती बाई पळत जी होती ती सरळ नव्हती पळत. आमची ओमनीची दिशा अशी हा हा. सरळ चालली, ती बाई उलटी, तिचं तोंड इकडे, अच्छा. हातामध्ये बाळ, आणि ती उलटी पळते, उलट्या दिशेने एवढ्या स्पीडनी पळते, 60च्या स्पीडनी. बापरे. बाबा तिचे केस असे हवेने समोर उडत आहेत, हा हा असं हा. असं असं, ते चेहरा दिसत नाही, हवेने समोर उडत आहेत. आणि बाळ हातामध्ये, आणि हसण्याचा आवाज, असा हसण्याचा आवाज डेंजर. हात एकदम घाबरला, एकदम घाबरला. पण त्यांनी गाडीचं म्हणजे असं बॅलन्स कुठे जाऊन नाही दिला, त्यांनी अजून स्पीड वाढवला. 70चा स्पीड केला, त्याला वाटलं हे जाईल मागे. 75चा केला, ती बाई 75च्या स्पीडने पळते. बापरे. तिच्यासोबत नंतर एक माणूस पण आला पळायला, अच्छा. ती बाजूला, तो पण पळतो उलट्या दिशेने, उलटाच. आणि ते दोघं हसतात, दोघांचा आवाज यायला येतो हसण्याचा. तुम्हाला काहीच कल्पना नाही. आम्हाला काहीच कल्पना नाही. आम्ही मागे आपलं झोपलेलं आहे. असं आता ते जे एंटिटी असतात ना, त्यांचं एक माया असते. म्हणजे असं बोलतात ना की ते आजूबाजूवाल्यांना समजणार नाही, काय ज्याला दिसतंय त्यालाच दिसणार ते, असं असतं. मग त्याच्यासोबत घडत होतं. आणि ऍक्च्युली ते त्याला घाबरवत होते की बाबा हा घाबरवून याचा काहीतरी बॅलन्स वगैरे जाईल चुकीचं, आणि काहीतरी घटना घडेल, बरोबर. त्यांचं ते हे असतं. मग ह्याने काय केलं, मग 70-75 स्पीड वाढवली, बाई पळते, बाई पळते. नंतर मग काय झालं की कमीत कमी त्या बाईनी 3 किलोमीटर पर्यंत त्याच्याबरोबर ओमनी सोबत पळाली. ती अच्छा. 75-80च्या स्पीडने ओमनी पळते, बाप. विचार करा. आणि मग एवढी पळाली. नंतर मग तो माणूस गायब झाला पहिल्यांदा. हो. नंतर थोड्या वेळ पळाली ती बाई, पण ती बाई पण गायब झाली. असं मागच्या आहे. मागे राहिले. मागच्या गायब म्हणजे तिथून गायबच झाली, दिसायची बंद झाली डायरेक्ट. अच्छा. तो माणूस आधी बंद झाला दिसायचा, हा चालवतोय गाडी, आणि नंतर मग ती बाई पण दिसायची बंद झाली. मग बंद झाल्यानंतर मग तरी पण ह्यांनी गाडी थोडी 70च्या स्पीडनीच घेतली. पुढे आल्यानंतर मग त्यांनी काहीतरी आम्ही घरी पोहोचलो संध्याकाळी. मग गाडी त्यांनी कुठे थांबवलीच नाही, तर ऍक्च्युली घाबरला होता. म्हणून गाडी थांबवू नको, त्याला असं वाटतं नकोच थांबवायला कुठे, डायरेक्ट घरीच जाऊ आपण. घरी आलो, रात्र झाली होती खूप, पहाटेच्या का ते 3:30-4 वाजले असतील. तर घरामध्ये गेलो, आम्ही सगळे झोपलो सामान वगैरे ठेवून. सकाळी उठलो तर हा उठला नव्हता. मग मी बोललो काय रे राज, काय झालं? तर हात लावला, बघतो तर ताप आलाय. हो. तर ताप आल्यानंतर काय झालं बाई, तुला असा ताप बिप आलाय, रात्री काय थंडी बिंडी वाजली का गाडी चालवत? तुला आम्हाला उठवलं का नाहीस तू? तर तो बोलतो की अरे भाई रात्री खूप खतरनाक एक किस्सा माझ्यासोबत घडला. बोलतो मला काय झालं, मग त्याला विचारलं. तिने हा पूर्ण जो किस्सा आहे तो आम्हाला सांगितला की असं असं झालं. बाबा बोललो हे तर खूप डेंजर, बोललो भयानक. तो बोलतो माझा मामाचा दुसरा मुलगा मोठा रवी नाव आहे त्याचं, तो बोलतो की बरं झालं तो आम्हाला नाही उठवलं, असं बोलतो. आता आम्ही तर बेहोश झालो असतो बोलतो हे सगळं बघून. तर नंतर मी राजला बोललो की अरे यार तू तोल कसा काय, म्हणजे असं गाडी कशी काय सांभाळलीस तू, असं दिसत असताना एवढं भयानक तुझ्या बाजूला चित्र दिसते, आणि तू असं गाडी. तर तो कसा, म्हणजे तो घाबरत नाही, त्यांनी गुरु केलेले.
मीही गुरु केलेली. आणि कसं असतं, एक गुरु केलेल्या व्यक्तीचं जास्त तो साधक असतो थोडासा, म्हणजे एक प्रकारे त्यांची जी भीती असते ती थोडी गेलेली असते, म्हणजे घाबरतो, पण एवढं नाही की तो पूर्ण असं विचलित होऊन नाही. तर त्यांनी बोलतो मी गुरूंचं नाव वगैरे घेतलं मनामध्ये, थोडं देवाचं नाव घेतलं मनामध्ये, ते चालू होतं. आणि त्यानंतर मग पुढे ते लोक दोघं पण गायब झाले असं त्यांनी आम्हाला सांगितलं. असं झालं. मग ते ऐकून मला एवढं भीती वाटली. बोललो हायवेला एवढं डेंजर डेंजर कहाणी, म्हणजे हा एक किस्सा म्हणजे आमच्या सोबत घडला होता, एकदम खतरनाक होता एकदमच असं. खतरनाक. आणि दुसरा म्हणजे असा होता की माझ्या आम्ही गावाला पहिले राहायचो. ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2003-2004ची गोष्ट. तेव्हा आम्ही लहान लहान होतो. माझी बहीण, एक लहान बहीण होती, शीतल म्हणून नाव होतं तिचं. तर ती आम्ही सगळे गावाला राहायचो. वडील इथे अंबरनाथला राहायचे, तिथेच काम करायचे, कधी गावी यायचे जायचे. तर गावाला आम्ही मराठी शाळेत शिकायचो सगळेजण. तर मराठी शाळेत शिकत असताना माझी बहीण जी आहे, गावी आता तुम्हाला मराठी शाळा असते, त्याच्या मागे एक ओढा होता. त्या ओढ्याच्या बाजूला एक मोठं पिंपळाचं झाड होतं. आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या पुढे अजून अर्धा किलोमीटर पुढे गेला तर तिकडे स्मशान घाट होता. असा सीन म्हणजे तिथला होता. तर मग जास्त करून तिकडे मागे जाऊन देत नव्हते शाळेच्या लहान मुलांना, तुम्ही जाऊ नका म्हणून. त्यांना सगळं काही म्हणजे टॉयलेट बाथरूम वगैरे काय असेल ते फ्रेश होण्यासाठी शाळेमध्ये सुविधा. पण शाळेची सुट्टी झाल्यानंतर मुलं बाहेर यायची, त्यांच्याकडे कोण लक्ष ठेवतं. त्यामध्ये माझी सिस्टर पण होती लहान, ती पण काही मुलांसोबत वड्यामध्ये गेली. तेव्हा वड्याला पाणी होतं चांगलं, ते लोक गेले त्या वड्यामध्ये काय ते खेळायला काय करायला. त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर त्या वडाच्या झाडाखाली, म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली ती गेली. तिथे गेल्यानंतर मग तेव्हा तिला काय जाणवलं ना असं. ती कमीत कमी मला असं वाटतं 5वीत असेल तेव्हा, ती 5वीत असेल तेव्हा. मग 5वी-6वीत असेल. मग त्यानंतर मग ती घरी आली. घरी आल्यानंतर तिला थोडा ताप आला. मग आता आम्हाला काय असं काय माहित नव्हतं की बाबा कशामुळे ताप येते वगैरे. तर तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेले, जसं सगळेजण घेऊन जातात. तर दवाखान्यात गेलो, डॉक्टरला दाखवलं, डॉक्टरने गोळ्या दिल्या तिला, गोळ्या खाल्ल्या तिने, पण ताप काही जात नाही. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, ताप खूप भयानक ताप होता. तर मग माझी आई थोडं टेन्शनमध्ये आली की हिला नक्की होतंय काय, थोडं दवाखान्यात नेलं तरी ताप काय जात नाहीये. मग ती 4थ्या-5व्या दिवशी ती म्हणजे ना विचित्र थोडंसं अशा गोष्टी करायला लागली. ती जेवायला तिला दिलं ना असं ताटमध्ये, आम्ही खाली जेवायला बसायचो पहिले. तर दिल्यानंतर ती बसायची खाली, तिचे केस एवढे एवढे होते, बॉबकट असतात ना त्या टाईपमध्ये, तर लहान मुलींचे. तर ती जेवताना तिने काय केलं, डायरेक्ट मान अशी खाली टाकली आणि हात जेवणामध्येच, उष्टा हात तसाच. आणि आम्ही सगळे जेवतोय आणि ती तशीच बसलेली. तर मम्मी म्हणते, अगं शीतल जेव ना, काय म्हणजे आमची तिकडची भाषा सातारकडे. अगं बोलते जेव ना, काय झालं तुला. तर ती कायच परत म्हणजे उत्तर कायच देत नाहीये, तशीच बसलेली अशी. परत बोला, अगं जेव ना, काय झालं. तर तिला हात पकडला, तिने असा हात झटकला मम्मी, जसा हात झटकला मम्मी डायरेक्ट अशी पलीकडे भिंतीवर अशी डायरेक्ट पडली. म्हणजे तिची एवढी ताकद तिला. म्हणजे हे काय झालं बोलतो, नाही का, म्हणजे विचित्र. आणि जेवताना मग ती अशी घ्यायची घास, अशी आपण घास खातो ना, अशी पकडते, अशी खाते. तर ते पडते अर्ध खाली, ताटाच्या भोवतीने सगळं जेवण सांगते. आणि ते बघून आम्हाला तर भीती वाटायला लागली, काय झालं बोललो हिला, नाही का. तुम्ही तिघेच घरात? माझा भाऊ होता, मी होतो, माझी बहीण होती. आम्ही ऍक्च्युली 5 मुलं होतो सगळेजण. तर पण तेव्हा एक माझी जी सिस्टर आहे ती आजीकडे असायची राहायला. तर आम्ही 4 जण होतो आणि आई होती असं. तर मग आम्ही बघतो हिला काहीतरी प्रॉब्लेम झालाय बोललो, नाही का. तर मग माझा भाऊ बोलला काहीतरी बाहेरचं दिसतंय असं. तर बोललो आपल्याला दाखवायला लागेल कुठेतरी. मग आम्ही आजूबाजूला सांगितलं की असं असं तिला त्रास होतोय, ताप वगैरे येतोय आणि थोडं विचित्र काय करते ती, कोणी आहे का असं म्हणजे बघणार वगैरे. तर मग त्यांनी सांगितलं की बाबा गावामध्ये एक आहेत असे बाबा, मोमेडियन बाबा होते, त्यांच्याकडे घेऊन जा. तर तोपर्यंत काय झालेलं, कमीत कमी 7-8 दिवस निघून गेले होते. 7-8 दिवस निघून गेले होते. आणि एखाद्या व्यक्तीवरती जर असं काय असेल, काही झालं असेल, तर त्याला लवकरात लवकर दाखवायला, जेवढं दिवस जातील
तेवढं ती शक्ती जी आहे ना त्याला त्याच्यावरती जास्त हावी झालेली असते, बरोबर. जास्त तिचा प्रभाव त्या व्यक्तीवरती झालेला असतो. मग काय झालं की 7-8 दिवसानंतर तिचं चालणं पण बदललं. चालते तर हात असे वाकडे, हा अच्छा. हात वाकडा, हा हात वाकडा, पाय वाकडे आणि तोंड असं आणि अशी विचित्रच चालते, जसं आपण भूताच्या पिक्चर मध्ये बघतो कधी कधी. हां. त्याच्यापेक्षा रिअल डेंजर असतं ते, भूताच्या पिक्चर मध्ये काहीच दाखवत नाहीत. अरे बाप. असं मला कधी कधी वाटतं. ज्यांच्यासोबत घडलेलं आहे ना त्यांना विचारा की काही किस्से असे असतात की ते एकदम डेंजर असतात आणि विचित्र चालते आणि डोळे असे करते या साईडला, लाईट टपकते. एवढी चांगली मुलगी अशी कशी चालेल? आणि तिची हाईट चांगली होती, म्हणजे हं. 5वीच्या मुलं जशी असतात त्याच्यापेक्षा तिची हाईट थोडी जास्तच होती अच्छा. आणि पातळ अशी सडपातळ होती. चालते अशी अशी. सगळेजण बोलले काय बाबा झालं हिला. आम्ही घाबरलो एकदम आणि मग त्यांच्याकडे घेऊन गेलो, ज्यांचा आम्हाला ॲड्रेस दिला होता. मग त्यांच्याकडे गेलो. त्यांनी काय चेक केलं, त्यांनी काय मंत्र वगैरे काय बोललं असं काय असेल, त्यांनी चेक केलं तिला. हं. त्यांनी मग सांगितलं आम्हाला स्वतःहूनच की ही दुपारच्या वेळेला काहीतरी 12-1च्या वेळेला तुमच्या शाळेच्या मागच्या साईडला गेली होती. अच्छा. त्यांना कळालं ते हं. असं आहे. आणि तिथे एक पिंपळाचं झाड आहे, बोलतात तिथे तिने लघवी केली होती. हां, लघवी केली होती आणि मागून एक वयस्कर म्हातारी व्यक्ती जी अशी कधी एक्सपायर झालेली असेल, हं. तिची सावली हिच्यावर पडली. तर अच्छा. तो ऍक्च्युली हिला पकडायलाच आला होता. ते बोलतायत आम्हाला पकडायला आला होता, पण ही वाचली कारण हिच्या गळ्यामध्ये एक फोटो होता. अच्छा. एक फोटो होता देवाचा, काळा धागा बांधून टाकलेला. तर ते देवाच्या फोटोला बघून ते मागे झालं होतं, असं ते बोलतात. हं. हं. पण तेवढं, पण ती सावली तिच्यावर जी पडली ना त्यामुळे हिचं एवढी हालत. तर विचार करा, सावली पडल्यामुळे एवढी हालत खराब झाली, तर त्यांनी पकडलं असं काय हालत झाली असती. बरोबर. मग ते बोलले की ही जी गेली होती ती काहीतरी पावडर लावून गेली होती, हं. चांगली सुगंधित पावडर लावून गेली होती, त्यामुळे मग ती तिच्यावरती हे झालेलं आहे बोलतात. पण मग त्यांनी आम्हाला उपाय सांगितले काय की म्हणजे उतारा वगैरे आपल्याला माहीतच आहे, उतारा वगैरे म्हणून. तर ते सांगितलं. मग माझ्या वडिलांनी तो उतारा घेतला. रात्रीच्या वेळी मी तुम्हाला बोललो होते शाळेच्या मागच्या साईडला थोडा अर्धा किलोमीटर सोडला लांब तसं एक स्मशान होतं, तिथे जाऊन तो उतारा टाकला वगैरे. हं. ते स्वतः टाकून आले. पण काय व्हायचं की तिला जेव्हा आम्ही दाखवायला गेलो होतो ना त्या बाबाला, हं. तेव्हाच्या काळात सायकल असायची सगळ्यांकडे, काळ्या कलरच्या अशा मोठ्या हो. ॲटलासच्या सायकल. त्या मागं कॅरियर असायचं एक, त्याच्यावर तिला बसवायचो आम्ही. ती चालायची विचित्र, पण बसवायचो, बसत पण नव्हती, उडी मारायची. तर बसवायचो ना, सायकल चालत असताना ती उडी मारायची डायरेक्ट. अच्छा. सायकलवरून उडी मारायची आणि जिथे पडले तिथे उठून बसायची अशी. अरे बाप. हां, विचित्रच एकदम खतरनाक करायची काम. तर आम्ही घरात घाबरायचो तिच्यासोबत एकटं बसायला. आता कधी आम्हालाच पकडू नये. तर पण असं काय नाही झालं. नंतर मग ते उतारा वगैरे दिला. कालांतराने मग ती आम्हाला थोडं जप वगैरे करायला सांगितलं त्यांनी, तुमच्या देवाचा वगैरे करा वगैरे असं तसं. मग केलं. मग ती बरी झाली. काही दिवसांनी मग तिचे हात वगैरे सगळे सरळ झाले. अच्छा. व्यवस्थित चालायला लागली. मग आजारातून बाहेर आली. पण तिचं 1 वर्षाचं नुकसान झालं. ती 1 वर्ष नापास झाली. म्हणजे 6वी मध्ये गेली आणि ते 5वी मध्ये, विचार करा 5वी मध्ये नापास होते मुलं. म्हणजे त्यांनी टाकलेच नाही पुढे, बोलतात ती आलीच नाही ना एक्झामला. आम्ही कसं हो. एक्झामला आली जरी असती तरी आम्ही तिला पुढे हे केलं असतं. पण ती आलीच नाही तर आम्ही नाही करू शकत. मग ती पुन्हा 5वीत तिला बसवायला लागलं. ते असं झालं होतं. हा नंतर एक झाल्या किस्सा. त्या बऱ्या एकदम? नंतर ती बरी झाली. पण ती आता आमच्यासोबत नाही ॲक्चुअली. नंतर एक असं झालं होतं की अंबरनाथमध्येच ती एका लग्नामध्ये गेली होती. आम्ही अंबरनाथमध्ये राहायचो. हं. हं. ॲक्चुअली तिला दिसायचे म्हणजे असं तिचा मनुष्यगण ॲक्चुअली होता आणि मनुष्यगणवाल्या जास्त करून असं दिसतात, त्रास देतात. अच्छा. ते मला माहीत नाही तिला काय एवढं दिसाय, पण एकदा काय झालं की अंबरनाथ तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं. तेव्हा ही गोष्ट वेगळी आहे. हं. ही 11वीत असताना. ओके. आता ही आमच्यामध्ये काय नाही हे सांगतोय मी तुम्हाला. हं. तर 11वीत असताना एक दिवस ती एका लग्नामध्ये गेली हं. आणि लग्न रात्रीचं होतं 7-8 वाजता आणि येताना ती चालत येत होती रिटर्न. लग्न संपलं की ती 10:30-11 वाजेपर्यंत ती जेवण वगैरे करून चालत यायला लागली. एक मैत्रीण तिच्यासोबत होती. पण चालत येत असताना रस्त्याला त्या मैत्रिणीचा वेगळा रोड असायचा आणि आमच्याकडे यायला वेगळा रोड. आणि तेव्हा काय आमच्याकडे बाईक-बिक नव्हती हं. हं. आणि तेव्हा फोन पण नसायचे. हं. ही गोष्ट ॲक्चुअली 2007 ची आहे. अच्छा. 2007-08 त्यावेळेची. तर तेव्हा काय आमच्याकडे फोन नव्हते. अ, ती एकटी घरी येत होती चालत. घरी येत असताना एक असा मध्ये गॅप असा आहे रोडचा, की तिथे लाईटच नाही. अंधार अच्छा. पूर्ण असं आहे आणि जास्त अशी वस्ती नाही. हं. तिथून हं. ती एकटी चालत होती. चालत येत असताना तिचा एक
रोडवरती पाय घसरला आणि ती एका दगडावर अशी पडली, सरळ अशी पडली तर ती उठायचा प्रयत्न करते आणि उठायचा प्रयत्न करते, तिला उठताच येत नाही. जसे अर्धी उठली की परत ती खाली पडते. मग तिला असं जाणवलं की मला कोणते पकडलंय, असं पकडलंय. तर प्रयत्न करायला लागली, उठता येत नाहीये. मग ती ओरडली, करून अशी ओरडली, वाचव मला. तर असं थोडं दूर अंतरावरती एक लाईट होती, तिथे 3-4 माणसं उभा होती. त्यांनी आवाज ऐकले, ते पळत आले पटापट, काय झाले बघायला. जसे ते पळत आले तशी हिला सोडली, ही उठली. आणि त्या दिवशी सुद्धा माझी बहीण पूर्ण साडी वगैरे घालून, पूर्ण मेकअप करून, सेंट बिंट लावून ती गेली होती लग्नामध्ये. येताना ती त्या दगडावरती पडली आणि तिला ते पकडलं होतं. ऍक्च्युली ही गोष्ट आम्हाला नंतर माहीत पडली. ती घरी आल्यानंतर थोडी आजारी पडली दुसऱ्या दिवशी. तर आजारी पडल्यानंतर मग तिला नॉर्मल ताप तसंच आला. आणि आधी जे झालं होतं गोष्टी, त्याला आणि या गोष्टीला कमी कमी 5-6 वर्ष झाली होती. तर आमच्या काय मनात नाही की असं काय होऊ शकतं परत. तर आजारी होती. एक दिवस काय झालं की रात्री आम्ही सगळे झोपलो होतो. असा 1 रूम किचन असं आमचं एक तेव्हा छोटं घर होतं. सगळे एकत्र झोपायचो असे लाईनमध्ये. आणि ती अशी झोपली होती, तिथे तोंड तिथे पाय, मी असं सरळ, माझं डोकं तिच्या पायाजवळ, असं मी झोपलो होतो. तर रात्रीचं तिला जाग आली वाटतं. जाग आली आणि तिला तिच्या पायाजवळ कोणतरी बसलेलं दिसलं. एक सावली अशी अंधारात एक माणूस बसलेला दिसला. तेव्हा आम्ही 0 बल्ब लावायचो, झोपायचं सगळेजण. तर 0 बल्बच्या प्रकाशामध्ये तिला कोणतरी दिसलं, असं दुसरं कोणतरी बसलंय. तिने व्यवस्थित बघितलं, परत झोपली ती. तिला काय असं काय वाटलं नाही घरामध्ये. नंतर दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर मला बोलते, प्रशांत, बोलते, तुझ्या डोक्याजवळ कोण पप्पा बसले होते का रात्री? आता माझं डोकं तिच्या पायाजवळ. मी म्हटलं, पप्पा नाही, म्हटलं मी तर झोपलो होतो, मला नाही माहित. कोणतरी बसलं होतं, मला दिसलं होतं. मी तिला मस्करीमध्ये म्हणतोय भूत असेल. मी आपल्या मस्करीमध्ये तिला बोललो, मला का माहित खरं भूत आहे. तर मी म्हटलं भूत असेल. तर ते काय पण असं तर नाही. ते असे बोलून ती पण शांत झाली. ते आम्ही सोडून दिलं विषय, आम्ही एवढं मनावर नाही घेतलं. नंतर 3-4 दिवसांनी ती तब्येत जास्त खराब झाली, खूप ताप. आणि नंतर मग तिला इथे काय ती फोडी आली हातावरती, छोटी फोडी होती. ती फोडी काही दिवसांनी एवढी मोठी झाली की त्याच्यातून असं पल्स बाहेर आला. तर पल्स बाहेर यायला लागलं. कसली फोडी झाली, काय झाले, खूप दुखत होती, तिचा हात होतं खूप दुखतोय माझा हात, असं फोडी झाली, असं झाले. आणि तो माणूस तिला दिसायचा रात्रीचा बसलेला, ते पण चालू होतं. तर मग एक दिवस काय झालं, तिला जास्त दुखायला लागलं. हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर बोलला की थोडे टेस्ट वगैरे करायला लागतील, काय फोडी काय नाही का, ते टेस्ट करून आपण बघूया. त्याने एक इंजेक्शन दिलं. जसं इंजेक्शन दिलं, डायरेक्ट कोमामध्येच गेली, चालत गेली हॉस्पिटलमध्ये. आणि तिथे जाऊन एक इंजेक्शन दिले डॉक्टरनी, तर कोमामध्ये. डॉक्टर घाबरला की माझ्याकडून काय, म्हणजे माणसं काय करतात, डॉक्टरलाच पकडतात, तू काय चुकीचं इंजेक्शन दिलंस तिला. बरोबर. डॉक्टर बोलला, तुम्हाला इथून घेऊन जायला लागेल, बोलतो एक एम्स हॉस्पिटल आहे डोंबिवलीला, तिथे घेऊन जा, बोलतो. तेव्हा एम्स हॉस्पिटल नवीनच होतं. मग आम्ही डोंबिवलीला आलो, एम्स हॉस्पिटलमध्ये घेऊन पटापट. त्यांनीच ॲम्ब्युलन्स करून दिली, त्यांनीच पटापट आलो. एम्समध्ये गेलो तर तिथे ते बोलले की हिला डायरेक्ट ICU मध्ये ॲडमिट करायला लागेल, बोलतो. हे त्या कंडिशनमध्ये नाही, कोमामध्ये गेली. कोमाच्या पेशंटचं काय भरोसा नसतो. त्यांनी डायरेक्ट ICU मध्ये ॲडमिट केली. डायरेक्ट ICU मध्ये फक्त 3 दिवस राहिली. 3 दिवसानंतर कायमची आम्हाला सोडून गेली. खूप आम्हाला वाईट वाटलं. पण आमचं हे चुकी झाली की ती जेव्हा बोलत होती मला कोणतरी दिसतंय घरात, तेव्हा आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. आपण कधी चुकतो, एखादी गोष्ट मानत नाही आपण. आजकालचे लोक जे आहेत ना, ते या गोष्टी मानत नाहीत. पण या गोष्टी असतात. आणि तो ऍक्च्युली तिला घ्यायलाच आला होता, जो कोणी होता तो तिला घेऊन गेला सोबत. असं झालं ते. नंतर मग ती गेली. मग असा एक किस्सा आमच्या सोबत घडला. नंतर आमचं थोडंसं, मग माझंही डोकं चाललं की त्या दिवशी तिला दिसलं होतं, त्या दिवशी थोडंसं मी मनावर घेऊन सांगायला पाहिजे होतं मम्मीला पप्पाला की असं
दिसले तिला घरामध्ये, बरोबर. कारण तिला आधी पण झालं होतं हो. लहान असताना. तर तेव्हा तर आम्ही उपाय केला होता, तेव्हा वाचली ती. पण नेक्स्ट टाइम आता यावेळेला आम्ही उपाय नव्हता केला. आम्ही डायरेक्ट फक्त डॉक्टरकडेच घेऊन गेलो. हम्म. तेव्हा ते हे झालं. मग असा एक किस्सा घडला होता. तर तुम्हाला दादांसोबत आणखीन एक जर पॉडकास्ट बघायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सेकंड पॉडकास्ट किंवा पॉडकास्ट आणि 2 असं तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून आपण दादांसोबत आणखीन एक पॉडकास्ट शूट करूया. खूप खूप छान किस्से होते खरं तर. हां ना? ऐकता ऐकता माझ्याच अंगावरती काटे येत होते आणि बऱ्याच दिवसांनी इतका छान हां, आपला एपिसोड झाला. खूप हां. खूप धन्यवाद दादा तुम्ही इथे आल्याबद्दल. हं. आणि जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवरती यायचं असेल दादांप्रमाणेच, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली असेल फॉर्मची. त्यावरती जाऊन ती क्लिक करून तुम्ही तो फॉर्म भरून इथे येऊ शकता. खूप खूप धन्यवाद.